साहेबांकडून टोल घेणार साहेबां. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. आधीच माफी मागतो. कसं आहे, तुमची निवड आणि आमची आवड फार वेगळी आहे, त्यामुळे तुमचे काळे धंदे आम्ही उघडे करू. हा अर्थात तुमच्या चांगल्या कामाचं कौतुकही करू बरं का. नाही, कसं आहे, महाराष्ट्राला पुन्हा महा करायचं असेल तर आम्ही असेच वागणार. आपलं एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या अर्थसंवाद या संवाद मालेत सगळ्या वाचक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण दर गुरुवारी ही संवादमाला करतो, पण आज यंदा या आठवड्यात आपण ही शुक्रवारी करतोय. काल सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे आज आपण शुक्रवारी ही संवादमाला करतो आहोत. आज आपल्या या संवादमालेचा विषय कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सहकार्याने आपण गेले 5 आठवडे ही संवादमाला सुरू ठेवलेली आहे आणि त्यात वेगवेगळे विषय आपण चर्चेला गेलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांनी आपली मतं मांडलेली आहेत. आजचा विषय खरं तर जास्त सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे असं म्हणलं तर हरकत नाही, कारण आज आपण तातडीच्या खर्चासाठी एक प्रकारे गुंतवणूक करावी लागते. त्याच्यासाठी जे नियोजन करावं लागतं, त्याच्यासाठी बचत कशा पद्धतीने करावी, ह्या संदर्भात आपण आज जाणून घेणार. आणि त्याच आज दुसराही त्यातला एक भाग आहे. आजच्या विषयाचा 2 भाग आहेत. तर या तातडीच्या खर्चाच्या नियोजनाच्या बरोबरच आपण निवृत्ती पश्चात पैशाचं नियोजन करायला लागतं, तर ते कशा पद्धतीने करावं याबद्दलही जाणून घेणार आहोत. आणि आज या आपल्या संवाद मालेच्या आजच्या भागामध्ये मी एक प्रकारे म्हणेन की अतिशय अनुभव समृद्ध असं आजचं पॅनल आहे. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष मिलिंद काळे सर आज स्वतः या संवादात, या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. काळे सर, तुमचं मनापासून स्वागत महाराष्ट्र टाइम्स तर्फे. आणि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सहकार्याने हा अर्थसंवाद कार्यक्रम होतोय. कॉस्मॉस बँकेचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. काळे सर आणि आम्ही काळे सरांनाही माहिती, दरवर्षी मटा हेल्पलाईनच्या निमित्ताने आम्ही एकत्र असतो. कॉस्मॉस बँक मटा हेल्पलाईनलाही कायमच गेली काही वर्ष सहकार्य करते आहे. आणि एक काय म्हणूया आपण, एक जिव्हाळ्याचा सोबती असा आमचा कॉस्मॉस बँकेशी खरं आता चांगला एक संवाद बंध तयार झालेला आहे. तर अशा या कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष स्वतः मिलिंद काळे आज या संवादात सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे कॉस्मॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे हेही सहभागी होत आहेत. पोकळे सर, तुमचंही मनापासून स्वागत या संवादामध्ये. आणि आजचे आपले तिसरे तज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे विपुल शहा. विपुल शहा, तुमचंही मनापासून स्वागत. विपुल शहा हे स्वतः CFA आहे. वित्तीय नियोजनासाठी सल्लागार म्हणून ते गेली काही वर्ष काम करत आहेत. आणि वित्तीय नियोजन कसं करावं, विशेषतः म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स याच्यामध्ये गुंतवणूक कशी स्मार्ट पद्धतीने करता येईल याविषयीचं ते मार्गदर्शन, सल्ला सेवा देतात. आज ते आपल्याला ह्या संदर्भात, म्हणजे आजच्या ज्या विषयाच्या संदर्भात, म्युच्युअल फंड्स मध्ये कशी गुंतवणूक करता येईल, शेअर्स मध्ये आपल्याला कशी स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करता येईल याविषयी आपल्याला ते सांगणार आहेत. तर असं एक काय म्हणू, अनुभव समृद्ध असं आणि तज्ञता ज्यांच्याकडे आहे असं एक पॅनल, असं एक तज्ञ मंडळ आज आपल्या या संवादामध्ये सहभागी होते. मी पहिला प्रश्न अगदी खरं तर सगळ्यांसाठी ओपन म्हणता येईल असाच प्रश्न आहे, पण मी आधी मिलिंद पोकळे सरांना तो प्रश्न विचारणार आहे की या करोना काळात आर्थिक नियोजनाबाबत, विशेषतः संकट काळामध्ये आयत्या वेळेला जो खर्च करावा लागतो, तर त्याबाबत लोकांना खऱ्या अर्थाने जागं केलं. म्हणजे अनेक लोकांना ह्या साठी करोना काळामध्ये हॉस्पिटलसाठी असेल किंवा आजारपणासाठी असेल, तर त्या खर्चासाठी अचानक खूप निधी आयत्या वेळेला उपलब्ध करायची गरज पडली. तर हा निधी उभं करण्याच्या निमित्ताने या करोना काळाने आपल्याला एक प्रकारे अर्थसाक्षर केलं का, की आता सुद्धा करोना काळ हा चालू असताना सुद्धा
अर्थसाक्षर होण्याची ही मोठी संधी आहे का, याबद्दल आपण खरं तर आधी जाणून घेऊ. मी आधी पोकळे सरांकडे जाणार आहे आणि मी नंतर अशी विनंती करेन की बाकीच्यांनी, म्हणजे बाकीचे आपले जे तज्ज्ञ आहेत तेही याविषयी खरं तर अगदी थोडक्यात काही मार्गदर्शन करू शकले तर मी त्यांनाही विनंती करेन की त्यांनीही याबद्दल मार्गदर्शन करावं. पोकळे सर, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो की या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हो, सिद्धार्थ सर, अतिशय चांगला प्रश्न आहे हा सध्याच्या कोरोनाच्या काळामधला. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आता जे तुम्ही सांगितलं की संधी उपलब्ध झाली, तर संधी उपलब्ध झाली असं मी म्हणत नाही की लोकांना त्याची आवश्यकताच आहे आणि त्याची जाणीव झाली, त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झाली असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ही जी जाणीव झाली लोकांना, संधी उपलब्ध झाली असं तुम्ही म्हणताय, की याच्यामध्ये मोबाईल बँकिंग खूप प्रमाणामध्ये आता वाढलं गेलं कोरोनाच्या काळामध्ये. त्यानंतर एटीएम लोकांनी खूप प्रमाणात वापरलं गेलं. तर यामध्ये अक्रॉस द एज आपण असं म्हणू शकतो की काही ठराविक लोकच मोबाईल बँकिंग करायची, परंतु ह्या कोरोनामुळे असं झालं की अनेक वयस्कर लोक सुद्धा, सिनियर सिटीजन सुद्धा काळाची गरज म्हणून हा वापरणं गरजेचं होता आणि ते वापरण्याला प्रत्येकाने सुरुवात केली. त्यामुळं नक्कीच आपलं हे जे याचा तो मोबाईलची जी वाढलं प्रमाण, मोबाईल बँकिंग वगैरे जो प्रमाण वाढलं, तर ती लोकांना नक्कीच त्याची संधी उपलब्ध झाली आणि अर्थसाक्षरता व्हायला नक्कीच त्याची आता अर्थसाक्षर झाला असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये दुसरं तुम्ही विचारलं की गुंतवणूक आणि बचत, गुंतवणूक आणि बचतीबाबत जागे झाले. तर गुंतवणूक करणं आधी बचत झाली, बचत झाल्यानंतर गुंतवणूक करतो माणूस. मग गुंतवणूक बचत करणं हे खूप गरजेचं आपल्याला आता ह्या विषयामध्ये जाणवलं की या कोरोनाच्या काळामध्ये असं जे अचानक जे संकट आलं की काही जणांना हॉस्पिटलला पैसे लागले, त्यानंतर काही जणांची नोकरी गेली, काही जणांचे व्यापार बंद पडले, असे कमी प्रमाणामध्ये पैशाची जी आवक होती, आपली मासिक आवक जी होती ती अगदी कमी प्रमाणात आली आणि ह्याची झळ ही प्रत्येक माणसाला या कोरोनाच्या संकट काळामध्ये भासली आता. त्यामुळं प्रत्येकाने बचत कशा पद्धतीने करावी आणि बचत कुठं करावी, त्यानंतर त्याची गुंतवणूक कशी करावी. आता बचत करण्यासाठी सर्वात महत्वाचं आपण म्हणतो तर पहिल्यांदा आपल्याला इमर्जन्सी फंड्स हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं असतं. अशा काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला ह्या असं पॅन्डेमिक सिच्युएशन आली किंवा आपला एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा व्यापार बंद झाला, 6 महिने जर आपल्याला कुठलं उत्पन्न नसेल तर या सिच्युएशन मध्ये आपल्याकडं इमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदा इमर्जन्सी फंड्स प्रत्येकाने तयार करावे असं मला इथं सांगूशी वाटतंय. आणि त्याची गुंतवणूक कशी करावी, तर त्याची गुंतवणुकीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. इमर्जन्सी फंड उपलब्ध होण्यासाठी आपल्याला सेव्हिंग मध्ये गुंतवणूक करता येते, त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करता येते. आमच्या कॉस्मॉस बँकेची एक FFD म्हणून एक खूप चांगली डिपॉझिटची स्कीम आहे. ऑटो स्विच पद्धतीने त्याच्यामध्ये डिपॉझिट करू शकतो माणूस, सेव्हिंग अकाउंटला त्याचं व्याज जमा होतं. अशा काही पद्धतीच्या गुंतवणुकी आपण याच्यामध्ये करू शकतो आणि ते तातडीने त्या गुंतवणुकीतून आपल्याला पैसे मिळू शकतात, असं मला थोडक्यात या प्रश्नावरती आपल्याला उत्तर देऊशी वाटतं. अच्छा, तुम्ही अगदी म्हणजे काय म्हणू आपण, त्याचं एक जिस्ट असल्यासारखं तुम्ही एक छान सांगितलं आता की ह्या ज्या सगळ्या तातडीच्या खर्चासाठीची जी एक गुंतवणूक आपल्याला करावी लागते त्याचा विचार कसा करावा, अर्थसाक्षरता निर्माण होणं का गरजेचं आहे. मी काळे सरांकडे याच प्रश्नाच्या निमित्ताने थोडं जाणार आहे. मला असं वाटतं काळे सर मध्ये थोडंसं तांत्रिक कारणामुळे आपला काय व्हिडिओ दिसत नव्हता, पण मला असं वाटतं आता परत व्हिडिओ दिसतो आहे आणि तर मी तुमच्याकडे या प्रश्नाच्या निमित्तानेच परत येणार आहे. पहिल्याच प्रश्नाच्या निमित्ताने की ही अर्थसाक्षरता कोरोना काळाने ही खरं संधी दिली का आपल्याला की हे अर्थसाक्षर होणं किती गरजेचं आहे. तर तुमचा अनुभव काय आहे त्याच्याबाबत, तो आम्हाला शेअर करा. आपण असं म्हणतो की कुठलाही प्रश्न निर्माण झाला की त्यातनं पर्याय शोधण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे कोरोना काळाकडे आपण ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे की आपल्या पुढे जे विविध प्रश्न उभे राहिले, विविध अडचण उभ्या राहिल्या, त्याच्यातनं आपल्याला याची जाणीव निर्माण झाली की हा विषय आपण दुर्लक्षून चालणार नाही आणि हा विषय ज्या वेळेला असा प्रसंग येईल त्याच्यानंतर विचार करण्याचा नाही. ह्या 2 क्षमता आपल्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या दृष्टीने आपल्याला कुठल्याही मिनिटाला जर का आपली नोकरी गेली किंवा आपल्याला उरलेला आजारपण आलं तर त्यावेळेला आपली काय व्यवस्था असायला पाहिजे याची विचार करण्याला चालना देणारी एक व्यवस्था आज आपण निर्माण केलेली आहे. आणि ह्या आपल्या मटा कल्चर क्लबच्या माध्यमातनं ह्या अर्थसंवादातनं ही जर का जाणीव आपण सगळ्यांमध्ये रुजवली
तर मला असं वाटतं ह्याच्या पुढच्या अशा आव्हानांना आपण सक्षम आणि त्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. सर, तुम्हाला ह्यालाच जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा की ह्या सगळ्या काळाने वैयक्तिक आर्थिक आघाड्यांवर नेमकी कोणती आव्हानं निर्माण केली? एक बँकर म्हणून तुमचा आता काय अनुभव आहे? तुला वर्षभरात तुम्ही अनेक अशा पद्धतीचे प्रसंग अनुभवले असतील, तुम्ही ते सोडवलेही असतील, तर तुमचा काय अनुभव आहे की वैयक्तिक पातळीवर एखाद्या व्यक्तीला काय नेमकी आव्हानं उभी राहिलीत आणि त्या आव्हानांच्या दृष्टीने काय विचार केला पाहिजे खरं तर एखाद्या सामान्य ग्राहकांनी, बँकेच्या सामान्य माणसाने? खरं तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हे जास्त बरोबर आहे. ग्राहकांनी आणि सामान्य माणसांनी ह्या पुढे ह्या परिस्थिती अशाच राहतील अशा गृहितावर त्याचं जे नियोजन केलेलं असतं तेच फंडामेंटली बेसिकली चुकीचं असतं, याची एक आपल्याला कल्पना दिलेली आहे. मी असं म्हणतो, मी एक फ्लॅट घेतला आणि दुसरा फ्लॅट हा मी भाड्याने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं मला भाड्यातनं उत्पन्न मिळेल. मी एक ऑफिस आणि दुकान गुंतवणूक करून भाड्याने दिली आणि त्यातनं मला उत्पन्न होईल. नोकरदार म्हणतो की माझी नोकरी ही अशीच सातत्याने माझीच गरज मालकाला असल्यामुळे चालू राहील. व्यापारी म्हणतो माझं दुकान धंदा हा असाच चालू राहील आणि मला असंच उत्पन्न होत राहील. आणि ठेवीदार म्हणतो ही एक बाजू झाली, आमच्या बँकेच्या दृष्टीने ही बॉरोची बाजू झाली, पण दुसऱ्या दृष्टीने ठेवीदार म्हणतो माझं असंच व्याज चालू राहील. ह्या सर्व लोकांचे हे सर्व आराखडे हे फेल झाले ही आता आपल्याला जाणीव आलेली आहे. त्याच्यामुळे ज्याला आपण मोठ्या बिझनेस ऑर्गनायझेशन्स मध्ये कुठलाही व्यवसाय धंदा उद्योग करताना काय काय प्रकारच्या रिस्क आहेत ह्याचा जो विचार करतो तो व्यक्तिगत पातळीवर आजपर्यंत आपण करायला शिकलेलो नव्हतो. त्यामुळे माझी भाड्याने दिलेली जागा असेल, माझी नोकरी असेल, माझं ठेवीवर उत्पन्न मिळणारं व्याज असेल, माझं व्यापार असेल, माझं प्रोफेशन असेल, ते हे स्थायी स्वभावाचं नाही, परमनंट नाही. आणि मग त्याचं नियोजन अशी आता आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे ह्या अनसर्टन्टीच्या कंटिन्युटी नसण्याच्या रिस्क ह्या आपण आपापल्या परीने नक्की आराखडा करू शकू, कारण प्रत्येकाला त्याचा अंदाज असतो आणि त्याचे पर्याय उपलब्ध करून ते शोधून आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. अच्छा, विपुल येणार आहे, तुम्हाला मी हाच प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारणार आहे अशासाठी की तुम्ही आता तुम्ही वित्तीय नियोजनाबाबत सल्ला सेवा देण्याचं तुमचं काम आहे, तर तुम्हाला तुमच्याकडे येणारे जे गुंतवणूकदार आहेत किंवा तुम्ही ज्यांना मार्गदर्शन करता असे गुंतवणूकदार आहेत त्यांना आता नेमके काय प्रश्न निर्माण झाले किंवा असं काही एखादा अनुभव आहे का तुमचा की तुम्ही त्यांना सांगितलं होतं एखादी गुंतवणूक करायला आणि त्याच्यामुळे उलट त्यांना ह्या काळात फायदा झाला? तर दोन्ही प्रकारे तुमचा अनुभव काय सांगा. पहिलं तर मी सांगू इच्छितो की सर्वात महत्वाचं म्हणजे इमर्जन्सी फंडची आवश्यकता. मिलिंद काळे सरांनी जे आता सांगितलं की कुठलीही गोष्ट फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये गॅरंटीड किंवा फिक्स्ड रिटर्न देणारी नाही, याचा एक अनुभव सर्वांना आला आणि त्यातूनच इमर्जन्सी फंडची जी गरज आहे ती हायलाइट झाली. मग आता हा इमर्जन्सी फंड किती असावा हे आम्ही अनेक वर्ष लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय. तर त्या संदर्भात मी एक छोटस हे दाखवेन तुम्हाला, एक स्लाइड. आपण म्हणूया नॉर्मली जर का सगळे हे बघू शकत असतील तर आपण म्हणतो की इमर्जन्सी कॉर्पस हा आपल्या महिन्याच्या खर्चाच्या ऍटलीस्ट 6 महिन्यांपर्यंतचा हा गोळा केलेला असावा. पण माझं असं म्हणणं आहे की अनेकदा आपण जी गुंतवणूक करतो ती पण आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आणि आपल्या फॅमिलीच्या वेलफेअरसाठी करत असतो. तर ही गुंतवणुकीची सुद्धा आपण कुठेतरी त्याचं कन्सिडरेशन केलेलं पाहिजे. सो माझी इमर्जन्सीची जी इन्व्हेस्टमेंट असेल ती माझा महिन्याचा खर्च अधिक मी जो महिन्याला सेव्हिंग करतोय त्याचंही जोड त्याला दिली जावी आणि किमान 6 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी. हे कधी, जेव्हा माझ्या घरातले दोन्ही व्यक्ती या नोकरदार असतील किंवा त्यांचं इन्कम आर्थिक स्थैर्य त्यांना आहे. पण जर का कुटुंबातील एकच व्यक्ती यावर अवलंबून असेल तर जवळपास 10 ते 12 महिन्यांसाठीचा हा पैसा तुमच्या गाठीशी असावा असं आम्ही लोकांना सांगतो. आणि याचा अत्यंत उत्कृष्ट अनुभव आम्हाला गेल्या वर्षीच्या ज्यामध्ये आम्हाला असं दिसलं की ज्या लोकांनी आमचं हे म्हणणं ऐकलं
त्यांना त्यांच्या कुठल्याही दीर्घकालीन गुंतवणुकींना धक्का लावायची गरज पडली नाही. ज्या लोकांना हे मात्र जमलं नाही त्यांना त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकींनाही कुठेतरी मोडण्याची वेळ आली. सो आम्ही हेच म्हणू की कायम म्हणजे बँकर्स असो किंवा कुठलेही वित्तीय सल्लागार यांचं जे म्हणणं आहे ते पदोपदी लोकांनी ऐकावं. एक मेडिक्लेमचा इन्शुरन्स असावा, टर्म प्लॅन असावा, ह्या व्यतिरिक्त हा इमर्जन्सी कॉर्पसही असावा, हेही या निमित्ताने हायलाइट झालेलं आहे. अच्छा, मला ह्याच प्रश्नाचा धागा घेऊन परत मिलिंद काळे सरांकडे यायचंय. काळे सर, तुम्ही म्हणजे बँकेचे अध्यक्ष आहातच, पण तुम्ही स्वतः सीएही आहात. तर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या काळामध्ये म्हणजे या करोना काळामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झालेली जाणवते की अनेक लोकांचं उत्पन्न कमी झालं किंवा अनेक लोकांचं उत्पन्न जे वर्षांनी वाढायला पाहिजे, खरं तर जे नोकरी करतायत समजा, तर त्यांचं वाढलं नाही. त्यांनी जे काय म्हणू आपण एक अनुमान असतं की आपण या पुढच्या वर्षी एवढा पगार वाढेल आणि मग त्यामुळे आपल्या काय हप्त्यांमध्ये आपल्याला थोडीशी एक काय हप्त्यांमध्ये सुलभता येईल, थोडंसं त्यामध्ये रिलीफ मिळेल असा एक साधारण अनुमान असतं. पण ते झालं नाही असं अनेकांच्या बाबतीत दिसतं आणि काहींच्या बाबतीत तर उलट असलेला पगारही कमी झाला आणि काहींच्या तर नोकऱ्याही गेल्या. तर असा हा थोडासा विचित्र काळ आहे की एकीकडे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झाले पण खर्च मात्र वाढत गेला. तर ह्याच्यावर नेमकं नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याच्यासाठीच्या काही तुम्ही टिप्स देऊ शकाल का? आता एक वर्ष खरं तर त्याला उलटून गेलेले, पण आता ह्या काळातनं शिकून आपण कशा पद्धतीने एखाद्या सामान्य माणसानी त्याच्यावर नियंत्रण ठेवावं? दोन गोष्टी आहेत. ह्या अचानक आलेल्या परिस्थितीला आपण त्यावेळेला कसं ऍड्रेस करतो, कसं हँडल करतो, ती सिच्युएशन हा एक विषय झाला. आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात ठेवून त्याच्या अगोदर त्याकरता काय आपण करायला पाहिजे. मी पहिल्या दुसऱ्या मुद्द्यावर बोलतो. लोक बरेच वेळेला माझं पुढच्या वर्षीचं उत्पन्न एवढं असणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षीचं उत्पन्न एवढं असणार आहे आणि त्यात सातत्य असणार आहे असं पूर्ण उत्पन्न गृहीत धरून स्वतःला खूप स्ट्रेच करून आपल्याला परत फेडण्याची क्षमता नसलेला बोजा सुद्धा परतफेडीचा कबूल करतात, मान्य करतात आणि तेवढी कर्ज घेतात. यातनं काय करतात तर ते मोठ्या भांडवली खर्चाची निर्माण करतात. मला समजा 2 खोल्यांचा फ्लॅट पुरतोय, 2 बेडरूमचा फ्लॅट पुरतोय, तर मी 3चा घेतो, मी 4चा घेतो, मी आणखीन हायर रेंजच्या फ्लॅटला जातो आणि ती जी मी कमिटमेंट घेतो ती मला सातत्याने पुरवता येणार आहे का ह्याचा विचार अशा भांडवली खर्चाच्या वेळेला प्रत्येक वेळेला मी असं म्हणेन की अशी सिच्युएशन आल्यानंतर व मी नंतर येतो, पण ही सिच्युएशन यायच्या अगोदर प्रत्येक वेळेला सतत हाच बोजा उचलायला जमेल का याचा विचार करून अशी भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे कर्ज, हप्ते याचा कधीही ताणतणाव येणार नाही. त्याचप्रमाणे असे बरेच खर्च असतात की जे अनावश्यक असतात आणि ते रेव्हेन्यू नेचरचे, म्हणजे सातत्याने कायम आपल्याला करत राहायला लागतात, त्याच्यात बचत करण्यासारखी असते. पण जोपर्यंत कमतरता भासत नाही तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष झालेलं असतं. ह्या निमित्ताने त्याच्यावर कंट्रोल करायची जर का आपण सवय निर्माण केली आणि त्याच्यात सातत्य ठेवलं तर आपलं इन्व्हेस्टेबल सरप्लस बचतीकरता उपलब्ध होणारे पैसे वाढू शकतात. आपल्याकडे जी साधन सामुग्री जी असते त्याचा सुयोग्य वापर करणं हे जे आपण बिझनेस एंटरप्राइज मध्ये म्हणतो तसं वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा असतं. आणि तिकडे आपण खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी आबाद असताना दुर्लक्ष करत असतो आणि ह्याच्यामुळे जे प्रॉब्लेम निर्माण होतात ते ऐन वेळेला खर्चावर नियंत्रण ठेवताना अडचणी करतात. त्यामुळे कायमस्वरूपी कुठल्याही खर्चाची रिपेमेंटची जबाबदारी घेताना आणि अनावश्यक रेग्युलर खर्च आपण ज्या वेळेला टाळता येणं शक्य असेल त्यावेळेला न टाळण्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते त्याचा सातत्याने विचार करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला प्रॅक्टिकली अशी सिच्युएशन येते की मला हे आता सावरणं अवघड झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये तातडीने निर्णय घेऊन तो एखादी भांडवली गुंतवणूक असेल तर ती पुढे ढकलणं, थांबवणं किंवा त्याच्यातनं माघारी फिरणं हा सुद्धा एक अवघड निर्णय असतो आणि तो केला पाहिजे. काही वेळेला लोक स्वतःच्या सामाजिक अनाठाई प्रतिष्ठेपायी तो तसंच स्वतःला पुल ऑन करतात आणि मग तो खड्डा
ती अडचण भरून काढणं, दूर करणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे ह्याची वेळेला जाणीव येऊन त्याच्यावर लगेच निर्णय करणं, ऍक्शन करणं आणि त्याच्यातनं मागे हटणं. कितीतरी उद्योगपती आपण बघतात 15-20-25% खर्च झाल्यानंतर एखादा प्रोजेक्ट सस्पेंड करतात. आपल्याला वैयक्तिक लाजिरवाणं वाटतं, असं वाटलं नाही काय, कारण प्रत्येकाने आर्थिक गरज ही त्याचीच त्यांनी भागवायची असते. तर त्या दृष्टीने भांडवली खर्चावर योग्य वेळी नियंत्रण ठेवणं आणि अनावश्यक आपले दैनंदिन खर्चात बचत करणं हा याच्यामध्ये पर्याय असं मला वाटतं. पोकळे सर, मला वाटतं तुम्हाला काही ऍड करायचं होतं याच्यामध्ये? नाही, सरांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं आपला. यामध्ये लोक सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी जे काही खर्च करतात याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा अतिशय चांगला मुद्दा सरांनी आता मांडला की ह्या काही प्रतिष्ठा जपण्यासाठी, किंवा आपण ते अगदी मराठीमध्ये म्हणतो अंगापेक्षा बोंगा जड वगैरे अशा काही म्हणी आहेत, ते अतिशय आता लागू होणाऱ्या म्हणी आहेत. आपल्याला आपलं हातपाय पसरून वगैरे अशा काही गोष्टी आहेत, त्या पद्धतीनेच ह्या गोष्टी केल्या गेलेल्या पाहिजेत. जास्त अनाठाई खर्च करून आपल्याला आपलं भांडवल किती, आपण गुंतवतोय कुठं, त्याच्यातनं रिटर्न्स किती येणार आहेत आपल्याला, त्यानंतर तो प्रोजेक्ट आपला व्यवस्थित होणार आहे का, त्यातनं येणारा इन्कम किती आहे, आपल्याला लोकांची देणी, बँकेचं व्याज, लोन्स, या सर्व गोष्टीचा विचार करूनच काही गोष्टी आता सध्याच्या काळामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची अतिशय चांगली माहिती सरांनी आता दिलेली आहे. विपुलजी, तुमच्याकडे मला या प्रश्नाच्या अनुषंगाने असे यायचे की तुमचा अनुभव कसा आहे की आता या करोना काळामध्ये अनेकांनी केलेल्या गुंतवणुकीमध्ये पूर्वी जी समजा मी एका म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो आहे किंवा शेअर्स मध्ये पैसे गुंतवते आहे, तर त्याच्यामध्ये कदाचित यावर्षी पैसे टाकायला जमले नसतील किंवा कदाचित ते डिस्कंटिन्यू झालं असेल, कदाचित त्याची गुंतवणूक कमी झाली असेल, तर काय नेमका अप्रोच अशा वेळेला असायला हवा? म्हणजे तो खरंच डिस्कंटिन्यू करणं योग्य आहे का नाहीये का काय, म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल? त्यांचं कनेक्शनचा मला वाटतं थोडा प्रॉब्लेम आले. तुम्ही सांगू शकाल विपुलजी? मी तुम्हाला परत प्रश्न विचारू? ओके, मला असं वाटतं तांत्रिक काहीतरी त्याच्यामध्ये अडचण आहे. मी काळे सरांकडे जातो परत. काळे सर, ह्या संदर्भात विपुलजी आपल्याला नंतर कदाचित आणखीन माहिती देतीलच, पण आता सध्या झपाट्याने तंत्रज्ञान बदलते एका बाजूला, आणि एका बाजूला असं दिसतंय की ह्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने उद्योगांमध्येही अनेक बदल झालेत. म्हणजे हा करोना काळ येण्यापूर्वी इंडस्ट्री 4.0 ची खूप चर्चा होती, ऑटोमेशनची चर्चा होती, त्यामुळेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांना नवी कौशल्य शिकल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आता इथनं पुढे तर असं म्हटलं जातंय की ज्याला आपण गिग इकॉनॉमी असं म्हणतो, की शाश्वत स्वरूपाची नोकरी नसेलच कदाचित इथनं पुढच्या काळात. म्हणजे आत्ताची जी पिढी साधारण 25-30ची आहे, जी आता नोकरी सुरू करेल, त्यांच्यासाठी पुढचा काळ हा छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत राहणं आणि त्या पद्धतीने पुढे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत राहणं अशीच स्थिती असेल. कायमस्वरूपी नोकरी नसेल आणि त्यामुळे कायमस्वरूपी उत्पन्नाचीही साधनं नसतील, असं एक साधारण चित्र आहे की काय, असं एक भविष्य आपल्याला दिसतंय. तर अशा वेळेला गुंतवणूक किंवा बचत ही स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी एखादं काही उदाहरण देऊन तुम्ही काही आम्हाला सांगू शकाल का की नेमकं काय करावं अशा वेळेला? आता आपण असं म्हणलो की शाश्वत, हो, खरंच विचार करायला पाहिजे की शाश्वत काय. मी असं म्हणेन सगळं अशाश्वत आहे, हेच शाश्वत आहे. त्यामुळे अनसर्टन्टी हाच कायमचा कॉमन फीचर राहणार आहे असं धरूनच आपण याचा विचार केला पाहिजे. मी असं विचार करायचो की मी पहिली 5-10 वर्ष नोकरी लागल्यानंतर सेटल होईन, मग खूप खर्च करीन, मग त्याच्यानंतर बचत करायला सुरुवात करीन. पण जर का माझ्या वयाच्या 45-50 वर्षी नोकरीच गेली तर बचतीचा पिरियड मी टच करायच्या अगोदरच माझी जर का नोकरी गेली असेल तर माझं काय होईल. त्यामुळे अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे सगळं अशाश्वतच आहे असं बघून ह्याच्याकडे आपण काम केलं पाहिजे. आपण असं म्हणलं की बदलत्या इकॉनॉमीमध्ये परदेशात जसं आहे त्या प्रकारे एक स्थायी स्वरूपाची नोकरीच्या ऐवजी माझ्याकडे जो माझा स्किल सेट आहे त्याच्या
पद्धतीने त्याच्या अनुषंगाने मी काही फ्लेक्झिबल किंवा स्किल बेस्ड सर्व्हिसेस कोणाला देऊ शकतो का आणि इन्कम अर्न करू शकतो का, तर हे एका ठराविक एजच्या नंतर आता आपल्याकडे कायमस्वरूपी होणार आहे. साधारणपणे 22-25 वर्षाचा मनुष्य हा आता एम्प्लॉयबल असतो. कदाचित 40-42-45 नंतर तो त्या एम्प्लॉयरला नको असतो, कारण त्याच्या निम्म्या पैशात नवीन मला स्किल सेटचा मनुष्य मिळतो. तर अशा वेळेला 45व्या वर्षी 50व्या वर्षी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची ही खूप शक्यता असते. त्यावेळेला जर का मी सातत्याने नवीन ह्याच्यामध्ये माझे स्किल सेट वाढवलेले असतील तर मला ते प्रोफेशनली कुणाला सर्व्हिसेस देऊन मी त्याच्यामधनं काहीतरी कमवू शकतो. ह्याच्याकरता मी असं म्हणेन की आपण असं काय म्हणतो की काहीतरी पूरक व्यवसाय, पूरक धंदा असायला पाहिजे, पूरक उत्पन्न असायला पाहिजे. एका गोष्टीवर कधीच अवलंबून असता कामा नये. जर का नोकरी असेल तर त्याच्या जोडीला मी शिकवण्याचं काम केलं पाहिजे, मी काही मला ट्रान्सलेशनचं काम करायला पाहिजे, मी कुठं माझं अकाउंटिंगचं काम करायला पाहिजे, मी दुसऱ्या काही सर्व्हिस माझे स्किल सेट असतील की जे पूर्वीच्या एम्प्लॉयरकडे किंवा आहेत पण आताच एम्प्लॉयर वापरत नाही, त्याच्या सुद्धा मी माझे कुठेतरी रिलेशन, कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करून ते एनकॅश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी सांगतो. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की एखादी नोकरी ती संपणं आणि त्याच्यानंतरचं नियोजन किंवा पेन्शन, ह्याच सगळ्या गोष्टी जिथे शंकास्पद होतात त्यावेळेला अशा प्रोफेशनल लोकांनी, आपण गिग इकॉनॉमीचा उल्लेख केला की जिथं मी माझ्या स्वतःच्या स्किल सेट विकत असतो, ती प्रत्येक असाइनमेंट ही तत्कालीन आहे असं समजून त्यातला काही वाटा हा मी स्वतःच्याच माझ्या भविष्याकरता म्हणून निवृत्तीचा पेन्शनचा मार्ग म्हणून बाजूला काढून ठेवला पाहिजे. त्यामुळे निवृत्ती कधी, तर मी असे म्हणेन निवृत्ती 30व्या वर्षी, परत 35व्या वर्षी, परत 40व्या वर्षी, असं सातत्याने निवृत्ती येत राहील आणि त्याची योजना आपली आपणच करायची असते. पूर्वीसारखे लागला की 60व्या वर्षीपर्यंत माझा एम्प्लॉयर माझी काळजी करेल, ही भावना दोन्ही यांची संपलेली आहे. आणि त्या दृष्टीने एक सर्व्हिस प्रोव्हायडरने किंवा अशा रेग्युलर एम्प्लॉई रिलेशन मधून होणाऱ्या उत्पन्नातून सुद्धा प्रत्येक काळ हा आता आपला निवृत्तीचा जवळ काळ आला आहे असं बघून खर्चाकडे कमी लक्ष देऊन बचतीकडे जास्त आणि भविष्याची तरतूद हे करायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा सर, तुम्ही एखादं काही उदाहरण देऊ शकाल का की म्हणजे उदाहरणार्थ की काय बाबा 22-25व्या वर्षी काम सुरू केलंय आणि 40व्या वर्षापर्यंत साधारण काम करणार आहे, 15 वर्षाचा स्पॅन आहे, तर यामध्ये काय नेमकं फॉर्म्युला असावं? कारण आता आम्ही जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा आम्हाला एक फॉर्म्युला असं सांगितलं होतं की तुमचं जेवढं उत्पन्न आहे ते वजा बचत इतका तुमचा खर्च असला पाहिजे, अगदी साधं गणित सांगितलं होतं. तर या नव्या पिढी पुढे अनेक नवी आकर्षणं पण आहेत, काय म्हणू प्रतिष्ठेची म्हणून काही एक टिकमार्क लक्षणं पण आहेत जी आपल्याला कधी कधी पूर्ण करायला लागतात. म्हणजे गाडी घ्यायची बाबा नवी, किंवा अमुक एकच गाडी घ्यायची किंवा घर घ्यायचं, तर हे सगळे जे आपल्याला टिकमार्क करायला लागणार आहेत तर तेही एका प्रकारे पूर्ण होतील असे, पण मिळणाऱ्या उत्पन्नाचं भान ठेवतो. तर हे याचं काही उदाहरण तुम्हाला काही सांगता येईल का? काय कसं करावं हे? त्या वेळेला आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातनं कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त सेव्हिंग कसं होईल ह्याच्याकडे आपण मुळात बघितलं पाहिजे. आणि हे सेव्हिंग झाल्यानंतर ते कशात वापरायचं हे आपल्या वयाच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण ठरवलं पाहिजे. माझं जर का सुरुवातीला एक 30 ते 40 वय असेल, 25 ते 35 वय जर का असेल, तर मी माझं पहिलं प्राधान्य हे माझ्या घराला दिलं पाहिजे. की जे काही वेळेला लोक गाडीला, हाय एंडच्या गाडीला देतात, ते मी घराला दिलं पाहिजे. पण जेवढं घर मी लवकर घेईन तेवढा घराचा बोजा हा लवकर जेवढा मी मोकळा करून तेवढं माझ्याकडं मगाशी म्हणल्याप्रमाणे भांडवली गुंतवणुकीची लवकर तरतूद होईल. आणि माझ्यावर कधी आयुष्यात पुढे काही नोकरी, प्रसंग, व्यवसाय, इकॉनॉमी बदलणं, कुठल्या अडचणी आल्या तरी मी बेघर नसेल, मला छत असेल. त्यामुळे त्याचं सगळ्यात पहिलं तरतूद करून ठेवायला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलं थोडी वाढत असतात, मोठी होत असतात, त्यामुळे मुलांचा खर्च, आपली स्वतःची एन्जॉयमेंट, मग गाडी, वाहन आणि मुलांचं शिक्षण या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. घराच्या पाठोपाठ साधारण 40 ते 50 वर्षापर्यंत ज्या वेळेला आपण वयोगटात असतो तेव्हा आपल्या मुलांना शिक्षणाचा हा प्रचंड खर्च आता व्हायला लागलेला आहे, त्याची आपण तरतूद करून ठेवली पाहिजे. मुलांना एज्युकेशन लोनचा तुमच्यावर बोजा असतो, हा त्यावेळेला लक्षात येतो.
सुरुवातीला जर का आपण कमवल्यावर पैसे उधळायला सुरुवात केली आणि घर उशिरा केलं तर घराचा बोजा असताना शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेणार नाही आणि मग त्यावेळेला त्यांचं भविष्य अंधकार आणि तुमचा अंधकार होईल. त्यामुळे त्या टप्प्यात शिक्षणाची आपण व्यवस्था करून ठेवली पाहिजे. आणि एका ठराविक वयानंतर हे ज्यांनी त्यांनी आपल्या कामाच्या सवयी आणि त्याला असणाऱ्या पुढच्या संधी हे लक्षात घेऊन 45 ते 50 वर्षानंतर उगाच विनाकारण घर बदलत जाणं, गाडी बदलत जाणं, नको त्या हौशी मौजी करणं ह्यापेक्षा आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देणं, आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं आणि अशा वेळेला सर्व पैसा चालेल आपलं उत्पन्न वाढत असतं. म्हणजे माझं उत्पन्न 40व्या वर्षी, 45व्या वर्षी आणि 50व्या वर्षी हे ते वाढत असतं. ज्याला मी वाढीव उत्पन्न किंवा इन्क्रिमेंटल माझं जे रेव्हेन्यू आहे ते 100% सेव्ह करायला पाहिजे. टॅक्स जाऊन 100% सेव्ह करायला पाहिजे आणि ते अशामध्ये करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये मी गेली 20 वर्ष केलं. ते म्हणजे काय असेल, तुमच्या एफडी असेल, सोनं असेल, शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असतील किंवा मला एक वाढीव जमीन जुमला घेऊन ठेवायचं असेल तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक त्याच्यानंतर केली पाहिजे. खर्चात वाढ न करता कुठल्याही मिनिटाला खर्च आपल्याला उत्पन्न बंद होईल अशा दृष्टीने बचतच केली पाहिजे. त्यामुळे आपण मगाशी जी गॅप म्हणला, उत्पन्न, खर्च आणि बचत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढत जाणार आहे, खर्च साधारण मी जर का आलेख दाखवला तर ते कमी प्रमाणात राहील, पण बचत ही वाढत जायला पाहिजे आणि बचत ह्याप्रमाणे आपण ते प्लॅन करायला पाहिजे. त्या बाबतीत हा बोला. एकच फक्त मला अगदी म्हणजे न राहून सांगावंसं वाटतं की सरांनी ज्या पद्धतीने आता हे इतकं सोप्या पद्धतीने उलगडून दाखवलं, मला असं वाटतं की गुंतवणुकीचा एवढा चांगला सल्ला आजवर मी कधी ऐकला नव्हता की इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सरांनी सांगितलं. तिच्या 4 गोष्टी आपल्याला नेहमी अनुभवी माणसाकडनं कळतात. तर सर त्याबद्दल मनापासून थँक्स, तेवढंच मला म्हणायचं होतं. हा विपुलजी बोला. सिद्धार्थ, तुमचा जो फॉर्म्युला आहे तो फक्त मी सर्वांना पिक्चर फॉर्मॅटमध्ये याच्यासाठी की एक फ्लॅश मेमरी असते, सगळ्यांच्या ते लक्षात राहतं, तोच फॉर्म्युला आहे. जर का आपण बघितलं सर्वांनी तर सेव्हिंग्ज आतापर्यंतची जी डेफिनेशन आहे लोकांची, ही सेव्हिंग्ज म्हणजे अर्निंग मायनस एक्सपेन्सेस. म्हणजे लोक आधी खर्च करतात आणि मग राहिलेलं सेव्हिंग असं म्हणतात. तसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगण्यात आलं होतं, तेच खूप महत्वाचं आहे की पहिलं तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करा. सेव्हिंग म्हणजे नक्की काय, तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करा. ती किती असावी तर 30% तरी तुमच्या इन्कमचा पोर्शन हा तुम्ही कायम बाजूला काढून ठेवला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या कारणांसाठी त्या रकमेचा योग्य उपयोग करता येईल. त्या व्यतिरिक्त काळे सरांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की इतर काही व्यवसाय आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिथे एक स्मार्ट इन्व्हेस्टर काय करू शकतो, म्हणजे शेअर बाजाराच्या माध्यमातून तुम्ही जर का टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करू शकलात आणि एक प्रकारे तुम्ही त्यांचे भागीदारच आहात, मग अशी भागीदारी ज्याच्यात तुमचा जो भागीदार आहे तो सर्व जबाबदाऱ्या घेतोय आणि उत्तम प्रकारे व्यवसाय चालवतोय, तर त्यातून तुम्ही कधी बाहेर पडाल का, तर कधीच कदाचित बाहेर पडणार नाही. सो स्वतःचा व्यवसाय करण्याव्यतिरिक्त ज्याच्यात कदाचित तुमचा वेळ जाईल, तो वेळ मल्टिप्लाय करण्याचं एक अजून एक साधन म्हणून दीर्घकालीन शेअर बाजारातील गुंतवणुकीकडेही तुम्ही बघू शकता, जिथे तुम्हाला टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज यासारख्या व्यावसायिकांबरोबर पार्टनरशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. आणि सुदैवाने आपल्या देशात ऑन्टरप्रेनरशिप ज्याला आपण म्हणू, म्हणजे उद्योजकता, ही खूप सुंदर आहे आणि त्याला बँकांचंही अर्थसहाय्य करून खूप साऱ्या, कुठलाही उद्योगपती हा स्वतःच्या पैशांनी कधीही मोठा होऊ शकत नाही, तर त्याला वित्त सहाय्य लागतं, जे उत्तम प्रकारे बँका पुरवत असतात. तर अशा प्रकारची चांगली गुंतवणूक करून देखील तुम्ही तुमच्या इन्कमला एक रिप्लेसमेंट देऊ शकता आणि त्यासाठी अवश्य सर्वांनी त्या पर्यायांचा विचार करावा असं मी सांगेन. आणि जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढं ते फायद्याचं आहे. आम्ही जे काही एक कॅल्क्युलेशन रन केलं त्यानुसार 20व्या वर्षी एखाद्याने SIP सुरू केली आणि ती फक्त 5,000ची असेल तर तेवढंच इन्कम 60व्या वर्षी व्हायला एखाद्याने 30व्या वर्षी सुरुवात केली, म्हणजे 10 वर्ष लेट केलं तर त्याला 5,000च्या ऐवजी 25,000 रुपये पर महिना गुंतवणूक करायला लागते. सो कॉस्ट ऑफ डिले आम्ही त्याला म्हणतो की आपण जर का हे योग्य वेळी केलं नाही, जसं काळे सर मगाशी म्हटले की आपले वाढीव खर्च किंवा या सगळ्यांना मुरड घालून आपण जे करणं गरजेचं आहे की गुंतवणूक करणं गरजेचं आहे, त्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरतं.
बरोबर. तुम्ही आता जो शेवटचा मुद्दा सांगितलात की म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये साधारण किती वर्षांनी उशिरा गुंतवणूक केली तर काय तोटा होऊ शकतो गुंतवणुकीच्या दृष्टीने, मला ह्याच थोडस आणखी एक एक्सटेन्शन म्हणूया आपण, ते घेऊन मला परत काळे सरांकडे जायचंय. काळे सर, गुंतवणुकीचे काही नेहमीचे पर्याय असतात. उदाहरणार्थ पीपीएफ असतं, एनएससी मधली गुंतवणूक असते म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स मधली, एफडी असतात, रिकरिंग असतं. तर हे काय म्हणू आपण पूर्वापार चालत आलेले सुरक्षित गुंतवणुकीचे हे प्रकार आहेत. आणि एकीकडे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स वगैरे ज्याला थोडी बाजाराची जोखीम आहे असं आपण म्हणूया, तर ते काही प्रकार आहेत. आता एकीकडे हे जे सगळे सुरक्षित पर्याय आपण निवडले त्याच्याकडे बघताना त्यांचं व्याज कुठेतरी कमी होताना दिसतं. म्हणजे पूर्वी जेवढं होतं तेवढं आता नाहीये. पूर्वीपासून एखादा गुंतवणूक करत असेल तर आता कदाचित त्याला तेवढा त्याच्यामधनं परतावा मिळणार नाहीये. तर ह्या दोन्हीचं सुवर्ण मध्य नेमकं कसा काढता येईल आत्ताच्या काळात, की जेणेकरून आपल्याला निवृत्तीनंतरही त्याचा फायदा होऊ शकेल? म्हणजे आता बोललो ते बँकेमधल्या गुंतवणुकी, म्हणजे मग ते रिकरिंग डिपॉझिट असेल, सेव्हिंग असेल, एफडी असेल, एफडी शॉर्ट टर्म, एफडी लॉंग टर्म, हे एक प्रकार बघितले. तसे पोस्टामधल्या गुंतवणुकी बघितल्या आणि त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड बघितलं की म्युच्युअल फंडामध्ये असावं. मग 20व्या वर्षी काय, 30व्या वर्षी काय, मग मी काय खर्च जो माझ्या गाडीच्या हप्त्यावर खर्च करतोय, पेट्रोलवर करतोय, त्याच्याऐवजी 5,000 रुपये बाजूला ठेवून दर महिना मी कशी गुंतवणूक माझी वाढवायला पाहिजे. भविष्याची 25,000 एन्जॉय करायची असेल तर आज 5,000ला थोडा मी चिमकोटा काढला पाहिजे, माझी बचत केली पाहिजे. हे आता विपुलने अतिशय चांगले समजावून सांगितलं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही असं बोलताना म्हणा त्याच्यात सुवर्ण मध्य काही आहे का, तर सुवर्णच मध्य आहे याच्यात. आपण ह्या ज्या गुंतवणुकी म्हणतोय त्याच्यामध्ये बँक आणि म्युच्युअल फंडाला एक सुवर्ण हा सुद्धा एक मध्य आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे असं मला वाटतं. आपण बघताय की चांदी सोन्याचे भाव हे सातत्याने काही काळ वाढत असतात. त्याचे एखाद्या वर्षी परतावा 4-5% मिळतो, एखाद्या वर्षी 20-25% मिळतो. पण हा असा एक धातू आहे चांदी आणि सोनं की ज्याचे पैसे तुम्हाला लिक्विडेट करता येतात, वापर करता येतो. ते कधी लागले तर बँकेत ठेवून त्याच्यावर कर्ज करून पैसे लिक्विडिटी उभी करता येते आणि त्याच्यामध्ये ऍप्रिसिएशन पण होतं. त्यामुळे गुंतवणूक, कर्ज आणि त्याच्यामध्ये वाढ ह्या सगळ्या होण्याकरता त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण मेटलमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूक म्हणून नाही तर अंगावरचा फक्त दागिना म्हणून विचार करतो, तसं न करता तो एक गुंतवणुकीचा सुवर्ण मध्य पर्याय म्हणून सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण बघितलं की 90 सालची इकॉनॉमी भारतामध्ये 2000 साली, 2000ची 2010 मध्ये नाही, 2020 मध्ये नाही. हे जे इकॉनॉमिक चेंजेस होत असतात त्याच्याप्रमाणे असं आपल्याला 15 वर्षापूर्वी वाटलं नसेल की 15% व्याजदर 5% होईल. त्याच्यामुळे जे आता आपण बोलू ते कदाचित अजून 3 वर्षांनी कालबाह्य झालेला असेल. सांगण्याचा मुद्दा आहे की ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या अशाच मठाच्या अर्थसंवादाच्या माध्यमातून परत परत तपासून बघितल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला पिरियॉडिक रिव्ह्यू करून आपल्या स्ट्रॅटेजी चेंज करता येते. कुठलाही कामाचा, उद्योगाचा, बिझनेसचा, गुंतवणुकीचा हा परमनंट 10-20 वर्षाचा आता प्लॅन असू शकत नाही. तो दर 5 वर्षांनी रिव्ह्यू करायला लागतो आणि त्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी जे 20 वर्षापूर्वी ठरवलं, मला त्यावेळेला जे समजत होतं त्यानुसार ते आज कदाचित कालबाह्य झालं असेल, माझी समज बदलली असेल आणि बाहेरची परिस्थिती बदलली असेल. त्यामुळे त्याचा रिव्ह्यू घेणं, त्याकरता समविचारी लोकांची, अशा गुंतवणुकीच्या चांगल्या सवयी असलेल्या लोकांबरोबर चर्चा करणं आणि सुसंवाद करणं ह्याचीही गरज आहे. आणि ही माणसातली आणि चर्चेमधली गुंतवणूक सुद्धा तुम्हाला बरेच गुंतवणुकीचा मार्ग सापडून देईल असं मला वाटतं. वा, कोकळे सर, तुमच्याकडे मी येणार आहे या गुंतवणुकीच्या विषयाच्या संदर्भानेच. सरांनी आता सुवर्ण, सोन्यामधली गुंतवणूक याच्याबद्दल सांगितलंच आहे. त्याच जोडीने आपण अनेक स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणजे एक राहायचा फ्लॅट असतो, एक कदाचित गुंतवणूक म्हणून दुसरा फ्लॅट घेऊन ठेवलेला असतो. जमीन आपण काही जण त्याचा पर्याय स्वीकारतात, शेत जमिनीमध्ये गुंतवणूक करतात किंवा साध्या एनए प्लॉट्स मध्ये गुंतवणूक करतात. तर ही सगळी जी काय म्हणू आपण एक स्थावर मालमत्तेतली जी गुंतवणूक आहे, तर त्याचा तातडीच्या वेळेला फायदा खरंच होतो का,
होत नसेल तर तो कशा पद्धतीने व्हायला हवा, आणि ह्यातली मग गुंतवणूक कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करायला हवी का, स्मार्ट पद्धतीने करायला हवी का आणखीन? आता आपण जे स्थावर मालमत्ता बाबत जे विचारलं की त्यामध्ये फ्लॅट असेल, फार्म हाऊस असेल किंवा या स्थावर मालमत्ता जमीन असेल, तर यामध्ये जर गुंतवणूक आपण जर केलेली असेल तर ती गुंतवणूक केलेली आहे ती योग्य आहे. परंतु तुम्ही जर तातडीच्या खर्चासाठी ती गुंतवणूक म्हणलात तर याचा उपयोग तातडीसाठी लगेच होऊ शकत नाही. कारण जमीन असते, फ्लॅट असते, याच्यामध्ये त्याचा लिक्विडिटी व्हायला वेळ लागतो. त्याच्यामधनं तुम्हाला तातडीने लगेच पैसे मिळू शकत नाही. त्याच्यात गुंतवणूक करावी का, तर करावी. परंतु आपल्याकडे असलेल्या भांडवलाच्या काही पर्सेंटेज 60%, 70% ही गुंतवणूक त्याच्यामध्ये असावी, आणि बाकीची गुंतवणूक ही आपली तातडीच्या खर्चासाठी, जे आता काळे सरांनी सांगितलं, विपुल शहांनी सांगितलं की त्यानंतर ती बाकीची गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये असेल, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये असेल, अशा पद्धतीने तिथं गुंतवणूक करावी. सरांनी आता सुवर्णमध्ये काढला, आणि तुम्ही मला नंतर तोच प्रश्न विचारला, सोन्यामध्ये गुंतवणूक, स्थावर मालमत्तात गुंतवणूक केली तर सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. सोन्यामध्ये गुंतवणूक ही करणं योग्यच आहे, परंतु तातडीच्या खर्चासाठी सोन्याचा वापर होऊ शकत नाही. कारण आताची सिच्युएशन आपण बघितली की अचानक लॉकडाऊन झालं देशामध्ये. अचानक लॉकडाऊन झालं आणि समजा एखाद्याच्या घरामध्ये 10 तोळे सोनं आहे, तर ते सोनं घेऊन जर त्याला कॅश लागत असेल तर तो त्यावेळेस ती करू शकत नव्हता कॅश. त्याला म्हणून सोनं हे तातडीच्या खर्चासाठी गरज आहे का, तर नाही. परंतु सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का, तर करावी. मग आपल्याला तातडीने पैसे लागत नसेल, तातडीचे पैसे आपले, जसं विपुल शाह सरांनी सांगितले इमर्जन्सी फंड बाबत, इमर्जन्सी फंड आपला रेडी असेल तर मग तुम्ही बाकीच्या तातडीच्या खर्चासाठी म्हणजे आपला इमर्जन्सी फंड जर रेडी असेल तर तो फंड रेडी असला तर मग आपण इतर ठिकाणी गुंतवणूक करू शकतो. जसं तुम्ही सोन्यामध्ये करू शकता. तुम्हाला जर 4 ते 5 वर्ष पैसे लागत नसेल तर तुम्ही जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकता, एखाद्या सदनिकेमध्ये गुंतवणूक करू शकता, की तुम्हाला दुसरी सदनिका खरेदी करायची, त्याच्यात गुंतवणूक करू शकता. परंतु तातडीच्या खर्चासाठी म्हटला तर ही जी मालमत्ता आहे, या मालमत्ता तातडीच्या खर्चासाठी लागू होत नाही. आपल्याकडे एक्सेस असेल, इमर्जन्सी फंड असेल तर तोच आपल्याला तातडीच्या खर्चासाठी आपण वापरू शकतो. इथे कॉमेंट्स मध्ये अनेक प्रश्न येत आहेत, आणि मला वाटतं त्याला आपण आता बऱ्यापैकी या चर्चेदरम्यान उत्तरे दिली आहेत. पण एकांनी विचारलंय, विपुलजी तुम्ही जर याबद्दल थोडं आणखीन सांगू शकाल तर, सिक्युअर डिबेंचर्स मध्ये गुंतवणूक किती काय म्हणूया आपण फलदायी ठरू शकते, कितपत सुरक्षित आहे, याविषयी एकांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न काळे सर तुम्ही कदाचित त्याला उत्तर देऊ शकाल की एफडी शिवाय आणखीन, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा स्पेसिफिक प्रश्न आहे की एफडी शिवाय आणखीन कुठली गुंतवणूक त्यांच्यासाठी तातडीच्या खर्चासाठी म्हणून उपयोगी पडू शकते. तर आधी मला वाटतं सिक्युअर डिबेंचर्स बद्दल तुम्ही सांगा. सिद्धार्थ, मी जसं काळे सरांनी हायलाइट केलं की शाश्वत हा शब्द फिक्स्ड आणि गॅरंटेड, दोन्ही हे शब्द मी फायनान्समध्ये कधीही वापरायला घाबरतो. गुंतवणुकीच्या क्षेत्रात सिक्युअर्ड असं काही नसतं. सिक्युअर्ड डिबेंचर्सचा अर्थ समजून घेऊ की त्या कंपनीच्या ऍसेट्स वरती एक चार्ज ठेवला जातो, आणि त्या प्रकारे जेव्हा अडचण येईल तेव्हा जो ट्रस्टी असतो त्या ऍसेट विकून गुंतवणूकदारांचा पैसा परत करेल अशी अपेक्षा असते. पण अनेकदा असं होतं की समजा एखाद्या स्टील कंपनीने त्यांचा प्लांट वरती कर्ज काढलेलं आहे आणि कर्ज रोखे इश्यू केले त्यांच्या प्लांट हे करून, तर आता डिबेंचर ट्रस्टी जो ट्रस्ट आहे तो ती कंपनी चालवायला घेऊ शकत नाही, आणि ती कदाचित कवडीमोल भावाला जाऊ शकते. सो त्याच्यातली जोखीम ही अनसिक्युअर्ड पेक्षा थोडी कमी आहे, पण ती बिलकुल नाही असं म्हणता येणार नाही. आपल्याकडे दुर्दैवानी महाराष्ट्रातल्या एका बांधकाम व्यावसायिकांचे आपल्याकडे उदाहरण आहे. तिथे 12% व्याजदर कमिट केले गेले होते, पण अजून देखील गुंतवणूकदारांचे पैसे परत आलेले नाहीत दुर्दैवानी. सो सिक्युअर्ड डिबेंचर्सच्या मी काय म्हणेन की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सच्या बाबतीत हे बऱ्यापैकी सिक्युअर्ड म्हणू शकू आपण, कारण त्याला गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे. पण IL&FS सारख्या संस्थेबाबत देखील अडचणी आलेल्या आहेत गुंतवणूकदारांना, किंवा येस बँकेचे काही बॉन्ड्स होते त्या संदर्भातही लोकांना अडचणी आल्या. ते सिक्युअर्ड नव्हते ऑफकोर्स, पण ह्या गोष्टी समजून घेऊनच गुंतवणूक करावी. केवळ त्याच्यात 1 किंवा 2% व्याजदर जास्त मिळत आहे म्हणून जोखीम पत्करावी असं नाही. तर त्याबद्दलच्या रेटिंग कंपन्या आहेत, क्रिसिल, इक्रा सारख्या, त्याचं रेटिंग समजून घ्यावं, थोडं प्रोफाइलिंग समजून घ्यावं,
शक्यतो AAA रेटेड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करावी जर का तुम्ही म्हणजे नवीन गुंतवणूकदार असाल तर. आणि वित्तीय सल्लागाराच्या सल्ल्याने किंवा आता बँकांसारखे माध्यम उपलब्ध आहेत जिथे बँक मॅनेजर्स किंवा त्यांच्याकडे खूप सारं या क्षेत्रातलं नॉलेज आहे, त्यांच्याशी चर्चा करून शक्यतो हा डिसिजन घ्यावा असं माझं म्हणणं आहे. सरसकट सगळंच वाईट असं मी म्हणू शकणार नाही, पण सर्वच उत्तम आहे असंही मी म्हणू शकणार नाही. रेटिंग कंपन्या AAA रेटेड कंपन्यांचे म्हणजे AAA रेटेड बॉन्ड सुद्धा ओव्हरनाईट डिफॉल्टला गेलेले आहेत, अशी उदाहरणं बाजारात आहेत. सो या सर्वांचा अंदाज घेऊन जेवढी जोखीम पत्करून आपल्याला शांत झोप लागेल, मी काय म्हणतो तेवढीच जोखीम पत्करावी. म्हणजे माझं रिस्क ॲपेटाईट असे की 100 रुपये माझ्याकडे आहेत आणि 100 रुपये बुडाले तरी मला शांत झोप लागेल असा मी असेन तर मी तशी त्या जोखमीची गुंतवणूक करावी. पण मला जर का 2 रुपये जरी गुंतवणूक झाली आणि त्याच्यात नुकसान होत असेल आणि माझी झोप उडणार असेल तर मी ती जोखीम पत्करू नये. सो ज्याची त्याची रिस्क ॲपेटाईट जी आहे, जोखीम पत्करण्याची शक्ती आहे आणि जेवढा माइंडसेट आहे, जेवढी स्वतःची मनशक्ती आहे तिथपर्यंतच हे करावं असं मी म्हणेन. म्हणजे थोडक्यात डायव्हर्सिफाईड गुंतवणूक असावी, इन्व्हेस्टमेंट शुड बी डायव्हर्सिफाईड, आणि तुमच्या जोखमीच्या नुसार जोखमीच्या गुंतवणुकीत किती गुंतवणूक करावी हे तुम्ही ठरवावं थोडक्यात. मी काळे सरांकडे मगाचा प्रश्न घेऊन जाणार आहे की ह्याच जोखमीच्या गुंतवणुकीमधनं सुटका करून घेण्यासाठी अनेक जण बँकांचे जे सेफ गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत, सुरक्षित गुंतवणुकीचे, तिकडे येतात. पण त्यात सुद्धा तातडीच्या खर्चासाठीची गुंतवणूक कुठली चांगली असा एक आपल्याकडे प्रश्न आला. म्हणजे एफडी चांगली का, काय फक्त बचत खातं चांगलं का आणखीन? आता आपण असा विचार केला की एफडी पेक्षा दुसरा पर्याय काय, हे अतिशय गरजेचं आहे. ज्यांनी कुणी हा प्रश्न विचारला असेल त्याला एफडी असून सुद्धा ह्या लिक्विडेट योग्य वेळेला करता आल्या नसतील असा कदाचित प्रॉब्लेम आला असेल, किंवा मला कल्पना आहे की काही लोकांना त्यांच्या एफडी आणि त्या सुद्धा मोठ्या व्हॅल्यूच्या असल्यामुळे छोट्या अमाऊंट करता त्या मोडता आल्या नाही. काही वेळेला फिजिकल फॉर्म मधल्या एफडी ह्या वेळेला सापडल्या नाही. ज्या होत्या त्या लॉकर मधून लॉकर फॅसिलिटी बँकांकडे बंद होती. मग अशा वेळेला मला ते पैसे एफडी मध्ये असून, बँकेमध्ये असून, सेफ असून, लिक्विड असून, या सगळ्या थेरी तुमच्या पुसल्या गेल्या आणि मला ती एफडी लॉकर मधली किंवा माझ्या घरातलीच जो मनुष्य आजारी पडला त्याच्यामुळे न सापडलेली, किंवा तो सहीच करू शकत नव्हता, मी त्याला भेटूच शकत नव्हतो, तर त्या एफडीचा मला उपयोग काय? पण अशा वेळेला जर का सेव्हिंग खातं असेल आणि ते सेव्हिंग खातं जॉईंट नावाने असेल तर त्याच्यामध्ये मगाशी मिलिंदजी पोकळेने सांगितलं तसं एफएफडी मध्ये, म्हणजे सेव्हिंग पेक्षा जास्त व्याजदर मिळण्याकरता सेव्हिंग मधला काही फ्लोट म्हणजे जादा रक्कम ही एफडीत जाते, आणि ज्या वेळेला सेव्हिंगला तुम्हाला पैसे लागत असतील त्यावेळेला ती ऑटोमॅटिक मोडून तुमच्या सेव्हिंग खात्यात येते. अशा स्वरूपाची गुंतवणूक हे मी असं म्हणेन की मध्यम मार्ग आहे की ज्याच्यामध्ये सेव्हिंग मध्ये पण तुम्ही राहता, कुठल्याही मिनिटाला कुठूनही पैसे तुम्हाला काढता येतात, वापरता येतात, आणि एफडीच्या व्याजदराचा पण जवळपास फायदा मिळू शकतो. पण याही पेक्षा ह्या पॅन्डेमिक मध्ये जर का आपण बघितलं असेल तर लोकांना रिटर्न पण जास्त हवंय, परतावा पण जास्त हवाय, आणि लिक्विडिटी पण हवी आहे. तर यावेळी जर का बघितलं असाल तर कुठलंही जगातलं कुठलंही शेअर मार्केट एवढ्या सगळ्या गेल्या 13, 14, 15 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही दिवस बंद नव्हतं. त्या कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरता माझ्याकडे ज्ञान नाही, हेच आपण गृहीत धरूया की मला एफडी शिवाय आणि बँकेशिवाय कळत नाही, तर बँकाही असे पर्याय उपलब्ध करून देतात आणि ते म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करून देतात. आपण आपल्या नेहमीच्या विश्वासाच्या बँकेकडे जा, ते तुम्हाला म्युच्युअल फंडाचा पर्याय देतील आणि म्युच्युअल फंडाचे पैसे तुम्हाला कधीही लिक्विडेट करून तुमच्या सेव्हिंग खात्यात घेऊन तुम्हाला ते वापरता येईल. म्हणजे परतावाही झाला, विश्वासार्ह बँकर बरोबर तुम्ही त्याच्याकरता काम केलेलं आहे. मी बँकर क्रॉस सेलिंग करण्याकरता म्हणून इथे हे बोलत नसून तुम्हाला बँकेच्याच माध्यमातून काय आणखीन पैसे जादा परतावा आणि जादा लिक्विडिटीचा करता येतील ते सांगतो आहे. गृहीत हे आहे की मला कॅपिटल मार्केट मधलं काहीही कळत नाही, मला शेअर मार्केट मधलं काहीही कळत नाही, पण त्याच्या चढ उताराचा फायदा जगातलं कुठलंही मार्केट 15 महिन्यामध्ये एकही दिवस बंद नव्हतं. अशा वेळेला मला त्याच्यातला परतावा आणि मला त्याच्यातले पैसे मिळू शकतात. ह्या पद्धतीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. पण त्याही पेक्षा मी आज आपल्या सगळ्या कल्चर क्लबच्या लोकांना असं सांगू शकतो की एक सेव्हिंगचं जसं कल्चर आपण निर्माण करतोय तसं आर्थिक गुंतागुंतीमध्ये आपण खूप वेळ बोलतोय,
पण अर्थपूर्ण नात्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करा असं मी सांगेन, तीच वेळेला कामाला येईल. क्या बात आहे सर. पोकळे सर, तुमच्याकडे मी परत येणार आहे. एकांनी प्रश्न विचारला की सुवर्ण रोखे काय असतं आणि सुवर्ण रोख्यांमधली गुंतवणूक, त्याबद्दल काही सांगू शकाल का? तर आपण त्याच्याबद्दल काय सांगू शकतो, सुवर्ण रोख्यांमधली गुंतवणूक? नाही, सुवर्ण रोख्यांमधली गुंतवणूक आताच्या काळामध्ये ही गुंतवणूक सुवर्ण रोख्यांमधली चांगलीच आहे त्यामध्ये. परंतु आपला तो विषय आता जो आहे की या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तातडीच्या खर्चामध्ये त्याचं लगेच लिक्विडेट करणं हे योग्य होत नाही, लवकर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्याच्यातली गुंतवणूक आहे ही चांगलीच आहे. परंतु अति तातडीच्या खर्चासाठी गुंतवणूक म्हटलं तर ते त्यासाठी वेगळे फंड्स आपल्याला वापरावे लागतील. जसं सरांनी आता सांगितलं की मी त्यावरती थोडंसं बोलतो की आमच्या कॉस्मॉस बँकेची जी FFD स्कीम जी आहे, तर त्या FFD मध्ये फ्लेक्झी फिक्स डिपॉझिट, म्हणजे तुम्ही जे सेव्हिंग मध्ये पैसे असले तर त्या सेव्हिंग मध्ये मिनिमम 10,000 रुपये ठेवावं लागतात. आणि त्याच्यावरचे सरप्लस अमाऊंट, समजा तुमचे सेव्हिंग मध्ये आणखी 50,000 रुपये आले तर तुम्ही 40,000 रुपये तुमचे FFD मध्ये ठेवू शकता. आणि तुमच्या सेव्हिंग मध्ये 10,000 रुपये आहेत आणि तुमचे 40,000 रुपये इथं 30 दिवसाच्या शॉर्ट टर्म पिरियडसाठी 30 दिवसात त्याची मॅच्युरिटी होती. 30 दिवसामध्ये ती मॅच्युरिटी झाली की त्याच्यावरचं व्याज परत सेव्हिंग मध्ये जमा होतं. म्हणजे सरांनी जे मगाशी माहिती सांगितली की तुम्ही सरांनंतर की सेव्हिंग नंतर काय, तर ही FFD जी स्कीम आहे अति तातडीच्या खर्चासाठी, तर ही खूप चांगली स्कीम आहे. जर तुमच्या सेव्हिंगला 10,000 रुपये आहे परंतु तुमचा चेक 15,000 तुम्हाला अति तातडीने द्यावा लागतो, तरी सुद्धा ऑटो स्विच पद्धतीने या FFD मधले पैसे सेव्हिंग मध्ये डायव्हर्ट होतात आणि तुमचा तो चेक पास केला जातो. म्हणजे त्यामध्ये कुठलाच धोका नाहीये, परंतु परतावा पण चांगला मिळतो. तर मला त्याबाबत सांगितलं की या स्कीम आपण वापरल्या अति तातडीच्या खर्चासाठी तर त्या उत्तम आहेत, अधिक जास्त. बरोबर सिद्धार्थ, मला असं वाटतं सॉवरिन गोल्ड बॉन्ड मध्ये सरांचा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे, मिलिंद सरांचा. ते लिक्विड नाही आहेत. आपण आता तरलतेसाठी बोलतो. सॉवरिन गोल्ड बॉन्डचा पैसा हा 5 वर्ष मिनिमम लॉक्ड इन आहे आणि त्यांची मॅच्युरिटी 8 वर्षांची आहे. त्याच्यात कॅपिटल गेन मुक्त आहेत 8 वर्षानंतर आणि गव्हर्नमेंट त्याच्यावरती वार्षिक 2.5% व्याज देखील देत आहे. परंतु हा तातडीच्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य पर्याय नाही. हे रोखे बाजारामध्ये लिस्टेड असले तरी त्याच्यातली लिक्विडिटीची गॅरंटी नाही. सो कदाचित इलिक्विडिटीमुळे तुम्ही नुकसानीत पण बाहेर पडू शकता. त्यामुळे त्याचे काही फायदे आहेत, पण हा दीर्घकालीन किंवा मध्यम ते दीर्घकालीन सोन्यामधील गुंतवणुकीसाठी HDP हा उत्तम पर्याय आहे. आजच्या चर्चेच्या विषयाच्या अनुषंगाने तो पर्याय तातडीच्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. अच्छा, बरं झालं तुम्ही याच्यावर सविस्तर माहिती दिलीत अनेकांना, कारण याच्याविषयी प्रश्नही असतात. असाच आणखी एक प्रश्न आहे जो मी विपुलजी तुम्हालाच विचारणार आहे खरं तर, की ज्या परदेशी म्युच्युअल फंड्स ह्याच्यामधली गुंतवणूक याविषयी लोकांना एक उत्सुकता आहे, आकर्षण आहे. ती कितपत फायदेशीर आहेत याबद्दलही लोकांना प्रश्न आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कोणी करावे, कोणाला परवानगी असते, कशा पद्धतीने करावे, काय नेमकं त्याचं स्वरूप असतं, आणि आजचा जो आपला विषय की तातडीच्या खर्चासाठी ते उपयोगी पडतात का? परदेशी म्युच्युअल फंड, बरोबर. परदेशी म्युच्युअल फंडला असं आहे की सेबीनी 2 प्रकार आहेत परदेशातील गुंतवणुकीला आपण ज्या प्रकारे अप्रोच करू शकतो. सेबीनी आणि RBIनी जवळपास $2.5 लाख पर इंडिव्हिज्युअल दरवर्षी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे, ज्याच्यात म्युच्युअल फंडापेक्षा तुम्ही डायरेक्ट तेथील शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक करता येते. भारतातील अनेक म्युच्युअल फंड कंपन्या ज्यांना AMC म्हणतो, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, यांचे पार्टनर्स हे ग्लोबल पार्टनर्स आहेत. त्यामुळे त्यांना परदेशातील गुंतवणुकीच्या बाबतचं सखोल ज्ञान आणि त्याच्या प्रोसेसेस पण माहीत असल्यामुळे आणि ते कम्प्लिटली प्रॉपर सेबीच्या अंडर असल्यामुळे गुंतवणूक अवश्य करता येते. त्याचं टॅक्सेशन हे बऱ्याचदा डेट फंडासारखं होतं, इक्विटी फंडासारखं होत नाही. त्यामुळे परत एकदा CMचा सल्ला घेणं महत्वाचं ठरतं. आणि लिक्विड, ह्या गोष्टी लिक्विड अवश्य नाहीत हे समजून घ्यायला पाहिजे. कुठलीही शेअर बाजारातली गुंतवणूक ही 7 ते 8 वर्ष मिनिमम होरायझन ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते, पण मी हेही म्हणू इच्छितो की इन्व्हेस्टिंग इन इक्विटी इन शॉर्ट टर्म म्हणजे शेअर मार्केटमध्ये अल्पकालीन गुंतवणूक ही जोखमीची असते. पण
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जर का तुम्ही शेअर मार्केटला इग्नोर केलं तर त्यासारखी मोठी जोखीम नाही. कारण तुम्हाला जर का वेल्थ संपत्ती क्रिएट करायची असेल तर शेअर मार्केट शिवाय पर्याय नाही. परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी प्रोफेशनल थ्रूच जावं, जरी स्वतःहून गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध असला तरी त्यातील टॅक्सेशन समजून घ्यावं. पण 5 ते 7 वर्षांच्या खालच्या पिरियडच्या गुंतवणुकीसाठी त्यांचा वापर किंवा विचार होऊ नये. आणि गेल्या 10 वर्षात नॅसडॅकनी ऍपल किंवा आपण फाईन स्टॉक असं नाव आलंय की फेसबुक, नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि अल्फाबेट म्हणजे गुगलचा पेरेंट, ह्या कंपन्यांनी जे रिटर्न्स दिले त्यामुळे गेल्या 10 वर्षात सेन्सेक्स पेक्षाही नॅसडॅकचे रिटर्न किंवा S&P 500चे रिटर्न्स हे बेटर आहेत. त्यामुळे खूप गुंतवणुकीचा ओघ वाढलाय. पण आमचा आजवरचा अनुभव असा आहे की जेव्हा पैसा एखाद्या ऍसेट क्लासकडे खूप जातो तेव्हा त्या ऍसेट क्लासचा फ्युचर परफॉर्मन्स हा खाली जातो नॉर्मली. आणि जिथे दुर्लक्ष केलेलं असतं तिकडचे ऍसेट ही जास्त रिटर्न जाऊन जाते. त्यामुळे कायम शेअर बाजारात लक्ष द्यावं की जो थोडा प्रवाहाच्या विरुद्ध जाईल तो गुंतवणुकीची जोखीम पत्करेल, तोच थोडा विजयी ठरतो. आणि पैसा हा बौद्धिक चातुर्याने नाही तर धाडसाने जास्त योग्य प्रकारे कमवला जाऊ शकतो, ज्याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. सो गेल्या वर्षी जेव्हा शेअर मार्केट खाली गेलं होतं तेव्हा बुद्धिमत्तेची आवश्यकता नव्हती तिथे गुंतवणूक करण्यासाठी, तिथे धाडसाची गरज होती. पण खूप सारे लोक त्या धाडसातच कमी पडले. तर गुंतवणूक हा विषय जास्त मी म्हणेन बौद्धिक चातुर्यापेक्षा इमोशनल इंटेलिजन्सचा किंवा सायकोलॉजिकल हा जास्त आहे. एक शेवटी जाता जाता मला खरं हा प्रश्न विचारायचा की अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. आपण ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात एक स्वतंत्र भागही एक एपिसोड या संवाद मालेमध्ये आपण केलेला आहेच आहे. पण तरी काळे सर तुम्हाला हा प्रश्न मुद्दामून विचारायचा आहे की अनेक ज्येष्ठ नागरिकांना खरं तर हा प्रश्न आहे की आता सध्या प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करणं शक्य आहे, नाही असं नाही, पण अनेक मोठ्या मोठ्या रांगा तिथे असतात किंवा आता कोरोनाचीही संसर्गाची भीती आहे. अशा वेळेला डिजिटल प्लॅटफॉर्म्स अनेक बँकांनी उपलब्ध केले. कॉस्मॉस बँकेचाही डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तर अशा वेळेला अनेकांना त्याच्यामध्ये शंका आहेत की ह्याच्यावर माझं डिजिटल बँकिंग चांगलं व्यवस्थित पार पडेल ना, आणि ते डिजिटल बँकिंग पार पडताना त्यामध्ये आलेल्या अडचणी मी कोणाकडनं सोडवून घ्यायच्या. याबद्दल सर काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा. डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यामध्ये मी असं म्हणेन की डिजिटल ट्रान्झॅक्शन, बँकिंग ट्रान्झॅक्शन आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि त्याच प्रकारे साधं आपलं कार्ड वापरणं, हो हो बरोबर, हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. आपण ज्या गरजवंतांबद्दल बोलत आहात की जे सिनियर सिटीजन आहेत ते इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग याच्याशी जास्त सहजरित्या काम करू शकत नाहीत आणि त्यांचे त्या प्रकारचे जास्त व्यवहारी नसतात. त्यांच्या दैनंदिन गरजांकरता त्यांना बँकेत जाणं अवघड असा आपला प्रश्न मी समजतो. आणि त्यावेळेला त्यांना डिजिटल बँकिंग मधला कार्डनी पैसे वापरणं करणं असा जो विषय जो आहे ते डेबिट कार्ड आपल्याला आवश्यक असणं. कारण ज्यावेळेला आपण सिनियर सिटीजन म्हणतोय त्यावेळेला तो दिवसात किती खर्च करणार, असं जर का आपण जर का धरलं तर त्याच्या डिजिटल पेमेंटच्या खर्चाच्या गरजा कार्डनी होऊ शकतात. अशा वेळेला ते कार्ड वापरणं हे जास्त संयुक्तिक आहे आणि ती लोकांनी सवय ही करून घेतली पाहिजे. बँकांनी अशा सिनियर सिटीजनना याची सवय लावली पाहिजे. आपल्याकडे असं समजलं जातं की सिनियर सिटीजन आपल्याकडे कॅशियरकडे येणार, क्लार्ककडे येणार, गप्पा मारणार आणि पैसे घेऊन जाणार. तर आपण लोकांना सांगितलं पाहिजे की गप्पा मारायला आत या, पण जाताना बाहेरच्या ATM मधून पैसे काढा. म्हणजे त्यावेळेला अडचणीच्या वेळेला घरोघरी दारोदारी ज्या वेळेला कॉस्मसची ATM सेवा येईल त्यावेळेला तुम्ही तुमचे पैसे काढू शकाल किंवा जिथे जिथे तुम्ही कुठे जाल तिथं तुम्ही डेबिट कार्ड, कॉस्मसचं डेबिट कार्ड वापरू शकाल. त्याच्यामुळे एवढ्याच पुरत्या डिजिटल ट्रान्झॅक्शननी दैनंदिन गरजा भागू शकतात असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये कुठेही भीती किंवा रिस्क अशी आता राहिलेली नाहीये. आणि जी आहे ती बँकांना थोड्याफार प्रमाणात आहे, प्रत्यक्ष कार्ड होल्डरला नाहीये.
मला असं वाटतं की त्याची आपण सवय आणि त्याची सक्ती सुद्धा करून घेणं, म्हणजे प्रेमाची सक्ती ज्याला म्हणतात तशी बँकर लोकांनी पण अशा सिनियर सिटीजनना सवय लावावी. कारण योग्य वेळेला, ज्या वेळेला तुम्ही 2 वाजता बँका बंद करून जाता, शनिवार रविवार, आता या शनिवार रविवार बँका बंद ठेवावा असा आता आज निर्णय आलेला आहे, तर त्यावेळेला ह्या सिनियर सिटीजनचं नुकसान होणार नाही याकरता, त्यांची काळजी घेण्याकरता त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सवयीने नेणं, सहजतेने नेणं, हे आता आपण पुढच्या काळामध्ये काम करायला पाहिजे. तुम्हाला सर नाही ना काही ऍड करायचं? आपला वेळ संपत आलेला आहे. पोकळे सर, तुम्हाला काही ऍड करायचं होतं त्याच्यात? नाही ना सर, मला आता एवढंच सांगायचं की या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये कॉस्मॉस बँकेने आता सरांनी सांगितलं की आम्ही मोबाईल एटीएम सुविधा उपलब्ध केली होती. त्याचा अतिशय चांगला फायदा लोकांना झाला. की प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये आधी इन्फॉर्मेशन देऊन वगैरे तिथं व्हॅन जायची आणि त्यामध्ये लोक कार्ड पेमेंट आपल्या घरपोच त्यांना सेव्हिंग अकाउंटचे पैसे मिळायचे. एवढंच मला ऍड. अच्छा, अजूनही अनेक प्रश्न येत आहेत, पण मला खात्री आहे की कॉस्मॉस बँकेचे आपले जे सहकारी या इथे उपस्थित आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी, ते कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला याविषयीची माहिती कुठे मिळेल याचं मार्गदर्शन नक्की करतील. तेव्हा त्याचा नक्की लाभ घ्या. आजचा हा एपिसोड जो आहे तो आपल्याला इथे संपायला लागेल. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पुढच्या भागामध्ये आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत. पण पुढच्या भागात जाण्यापूर्वी आणि आजचा हा भाग संपवण्यापूर्वी मी नक्कीच आज या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र टाइम्स तर्फे हा जो मटा अर्थसंवाद, ही जी संवादमाला कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सहकार्यांनी सुरू आहे, त्याचा जरूर आपल्या आणखीन नातेवाईकांना, मित्रांना लाभ घ्यायला सांगा. जरूर या संवाद मालेमध्ये फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा. पुढच्या गुरुवारी आम्ही बरोबर 5 वाजता याच संवाद मालेचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. तोवर आम्हा सर्वांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशासाठी की चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या चांगल्या गुंतवणुकीसाठीही. तर काळे सर जसं म्हणाले की बँकेमधल्या गुंतवणुकीबरोबर, आर्थिक गुंतवणुकीबरोबर नात्यातही गुंतवणूक करा. तर काळे सर, आम्ही महाराष्ट्र टाइम्स तर्फे अशी गुंतवणूक वेळोवेळी करतो आहोत आणि तुमच्याबरोबरही आम्ही ही गुंतवणूक काही वर्षांपूर्वी केली. तर ही नात्यांमधली गुंतवणूक ही घट्ट राहील आमच्याकडनंही आणि तुमच्याकडनंही. तर याच नोटवर आपण हा आजचा कार्यक्रम संपूया. मिलिंद काळे सर, मिलिंद पोकळे सर आणि विपुलजी शहा, तुम्ही या संवादात सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून महाराष्ट्र टाइम्स तर्फे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.